Welcome all of you. Sarvanna, good morning. Today we are going to the theorem of internal division of chords and external division of chords. हा theorem आपण आज पाहणार आहोत. आपला स्टेटमेंटची गरज नाही आहे, पण स्टेटमेंट लिहिलं आहे. एकदा वाचून काढूच आपण स्टेटमेंट काय दिलं आहे. द chords of a circle, the chords of two chords of a circle intersect each other in the interior of the circle. In the interior of the circle, then product of length of two segment of one chord is equal to the product of length of two segments of other chord. हे एकदा व्यवस्थित परत एकदा वाचा तुम्ही आणि समजून घ्या. ह्याच्यात काय सांगितलंय, सर्कलला दोन कॉर्ड असतील, त्या दोन कॉर्ड परस्परांना एक सर्कलच्या इंटरनल भागामध्ये जर इंटरसेक्ट करत असतील तर प्रोडक्ट ऑफ द सेगमेंट लेंथ ऑफ सेगमेंट ऑफ वन कॉर्ड इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ सेगमेंट ऑफ अदर कॉर्ड. म्हणजे ह्या ठिकाणी पहा बरं, सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे पी, फर्स्ट कॉर्ड आहे कॉर्ड ए बी, सेकंड आहे कॉर्ड सी डी, इंटरसेक्ट इच अदर ॲट अ पॉइंट ई. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का. त्यानंतर हा प्रोडक्ट काय, प्रोडक्ट ऑफ काय, लेंथ ऑफ ए ई मल्टिप्लाय बाय ई बी इज इक्वल टू, पहा ए ई मल्टिप्लाय बाय ई बी इज इक्वल टू डी ई मल्टिप्लाय बाय ई सी. हे असतं, हे आपल्याला प्रूफ करायचं, बाकी काही नाही आहे. पहा काय, व्हॉट इज टू प्रूफ काय आहे ह्या ठिकाणी, टू प्रूफ काय आहे ते अगोदर लिहून घेऊन. टू प्रूफ काय आहे पहा बरं ह्या ठिकाणी, टू प्रूफ काय आहे, ए ई मल्टिप्लाय बाय ई बी, ए ई मल्टिप्लाय बाय ई बी इज इक्वल टू सी ई मल्टिप्लाय बाय ई डी. हे असतं, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आणि दिस थेरम इज नोन ॲज एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हा एकदम इझी असणारा थेरम आहे. फर्स्ट राईट डाऊन द गिवन. द गिवन इज, पहा in this figure the given is a circle with center P. Okay, a circle with center P. Okay, next chord AB and chord CD intersect each other, intersect each other in interior of the circle, in interior of a circle. हे दोन कॉर्ड परस्परांना इंटेरियर ऑफ अ सर्कल ॲट अ पॉइंट, काय आहे पॉइंटला नाव, ॲट अ पॉइंट ई मध्ये परस्परांना काय करतात, इंटरसेक्ट करतात. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं का, इज दॅट क्लिअर. इथं क्लिअर झाल्यानंतर टू प्रूफ लिहायचं. टू प्रूफ अगोदरच लिहिलं आहे, नंतर नेक्स्ट प्रूफ. ह्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायची गरज आहे, कारण आपल्याला हे जोडायचं आहे. काय जोडायचं आहे, कन्स्ट्रक्शन करू. ड्रॉ ए सी किंवा जॉईन ए सी अँड बी डी. पहा कन्स्ट्रक्शन लिहूत. कन्स्ट्रक्शन काय आहे, कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू काय आहे, कन्स्ट्रक्शन इज जॉईन ए सी किंवा जॉईन म्हणा किंवा त्या ठिकाणी ड्रॉ, काही म्हणलं तरी हरकत नाही. ड्रॉ सेगमेंट ए सी अँड सेगमेंट काय डी बी. हे तुम्ही त्या ठिकाणी जोडलं. आता नेक्स्ट राईट डाऊन द प्रूफ. पहा प्रूफ कशा पद्धतीने, एकदम इझी प्रूफ आहे. ह्या ठिकाणी दोन ट्रँगल तयार झालेत. पहिला ट्रँगल, दिस इज अ फर्स्ट ट्रँगल. पहा कोणता, हा जो पहिला ट्रँगल आहे ना, हा ट्रँगल ए ई सी.
आणि ट्रँगल AEC आणि ट्रँगल DEB हे जे दोन ट्रँगल आहेत, हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. डोक्यात टार्गेट. हे दोन ट्रँगल काय दाखवायचे आहेत? सिमिलर ट्रँगल दाखवायचे आहेत. सिमिलर का होतील? कारण हा जो हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, हा कोणत्या आर्कमध्ये आहे? हा आहे आर्क CB मध्ये. ह्या आर्क CB मध्ये आहे आणि हा सुद्धा कोणता आर्क आहे? CB. म्हणजे सेम आर्क आहे. आर्क सेम असेल तर मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय झाला? कॉन्ग्रुएंट झाला. हे लक्षात ठेवा. त्याचा वापर करून आपल्याला हे काय करायचं? प्रूव्ह करायचं. आता फर्स्ट इन ट्रँगल AEC पुस्तकामध्ये नावं वेगळे असतील, आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. अँड इन ट्रँगल AEC अँड ट्रँगल DEB हे दोन ट्रँगल फर्स्ट सिमिलर दाखवायचे. काय होईल पहा बरं. अँगल CAE पहा, हा अँगल CAE म्हणजेच काय? CAE म्हणजेच काय? CAB म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय? सारखे आहेत. आणि रिझन काय त्या ठिकाणी? तर रिझन तुम्ही लिहू शकतात काय? अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. आता शॉर्टकटमध्ये लिहू. पहा अँगल, या ठिकाणी अँगल CAE congruent angle CAE congruent angle BDE angle BDE, and the reason is angles inscribed in the same arc. Angles inscribed in same arc. कारण ह्या ठिकाणी इंटरसेप्टेड असणारे आर्क बरोबर ही जी आर्क आहे ह्याच्यामध्ये बी आहे CAB आहे. म्हणजे ह्या CABचं माप आणि CDBचं माप सारखं असेल. आणि म्हणजेच काय? अँगल CAE कॉन्ग्रुएंट अँगल काय? BDE. हे काय झालं? तुमचं क्लिअर झालं. नेक्स्ट अँगल, हा अँगल आणि हा अँगल काय असेल? कॉन्ग्रुएंट असेल. बिकॉज व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट राईट डाऊन अँगल AEC अँगल AEC कॉन्ग्रुएंट अँगल DEB अँगल DEB आणि रिझन व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल हे झालं त्याचं रिझन. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. व्हेन टू अँगल्स ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू देअर सेकंड अँगल, देन दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर बाय angle test. Therefore these two triangles, triangle AEC similar triangle DEB, and reason is by AA test. AA test नुसार these two triangles are similar to each other. When two triangles similar, their corresponding ratio of corresponding sides are equal. पहा रेशो आता लिहायचा. Therefore AE upon DE is equal to EC EC upon EB is equal to AC upon DB. हे झालं. and the reason is corresponding side of similar triangle. हे झालं. पण आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? AEB हे घ्यायचं आहे. मग आपल्याला हे त्यातले दोन घ्यायचे आहेत. AE इथं आहे, हे घेतलं AE आणि हे घेतलं. पहा देअरफॉर फर्स्ट एक काय? AE अपॉन काय? DE
इज इक्वल टू काय सी, सी म्हणजेच ई सी म्हणजे सी, काय ई सी अपॉन काय ई बी. हे एवढं लिहिल्यानंतर आता फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, बाकी काही नाही. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. ए ई मल्टिप्लाय बाय ई बी, देअर फोर काय ए ई मल्टिप्लाय बाय ई बी, ए ई मल्टिप्लाय बाय ई बी इज इक्वल टू काय ई सी. आलं का ते? ई सी म्हणजेच आपण ते कसं लिहू शकतो, सीई सीई मल्टिप्लाय बाय काय ई डी. कसंही असं फक्त चेंज करून लिहिलं तर काही बदल होत नाही. दिस इज द फायनल प्रूफ. पहा आपल्याला काय प्रूफ करायला सांगितलं आहे, ए ई मल्टिप्लाय बाय ई बी इज इक्वल टू सी मल्टिप्लाय बाय ई डी. दिस इज द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स. इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स आपण थेरम पाहिला. आता आपल्याला एक्सटर्नल डिव्हिजनचा थेरम लगेच पाहायचा आहे, पाहूत लगेच. पहा थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन पाहतो. इंटरनल डिव्हिजनचा आपण पाहिला. इंटरनल डिव्हिजनमध्ये काय, दोन कॉर्ड परस्परांना वर्तुळाच्या आत जर इंटरसेक्ट करत असतील तर हे काय असतं, ए ई मल्टिप्लाय बाय ई बी इज इक्वल टू सी मल्टिप्लाय बाय ई डी. नेक्स्ट थेरम आहे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स. खूप सोपा थेरम आहे, पहा लक्ष देऊन पहा. या ठिकाणी सर्कल आहे, सेंटर ऑफ सर्कल इज पी अँड कॉर्ड ए बी and chord CD intersect the circle each other in a point E. Point E is outside the circle आहे. हा एक्सटर्नल पॉइंट आहे आणि त्यावेळेस आपल्याला टू प्रूव्ह काय करायचे पहा. टू प्रूव्ह काय आहे ते आपण पाहूत. टू प्रूव्ह हे लक्षात आलं पाहिजे. टू प्रूव्ह काय करायचं आहे तर टू प्रूव्ह करायचं आहे ए ई मल्टिप्लाय बाय ई बी. ए ई मल्टिप्लाय बाय ई बी इज इक्वल टू सीई मल्टिप्लाय बाय ई डी. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. फर्स्ट राईट डाऊन द गिवन. व्हॉट इज गिवन. गिवन काय आहे हे आपण लिहूत. फर्स्ट राईट डाऊन गिवन. द गिवन इज a circle with center P. A circle with center काय P and chord AB and chord CD intersect each other outside the circle. Each other outside the circle in a point. कोणता पॉइंट आहे तो, in a point E. पहा chord AB and chord CD intersect each other outside the circle in a point E. हे झालं. आता टू प्रूव्ह काय करायचं आहे, ए ई मल्टिप्लाय बाय ई बी किंवा त्याला बी म्हणलं तरी चालतं, लक्षात ठेवा. अँड सी ई मल्टिप्लाय बाय ई डी किंवा डी म्हणलं तरी चालतं. एवढ्या प्रूफ होत नाही म्हणून आपण काय लिहू. फर्स्ट ड्रॉ कन्स्ट्रक्शन. सेम ॲज इट इज तसाच पद्धतीने कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. ड्रॉ काय करतोय पहा. ड्रॉ सेगमेंट ए डी ड्रॉ केला पहा. ए डी ड्रॉ केला अँड ड्रॉ काय ह्या ठिकाणी ड्रॉ ए डी ड्रॉ केला अँड काय बी सी हे दोन ड्रॉ केले पहा. काय ड्रॉ केले, ए डी अँड बी सी ड्रॉ केले, बाकी काही नाही आहे पहा. ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हे आपण जोडून घेतलेत, बाकी वेगळं असं काहीच केलं नाहीत. आता हे दोन ट्रँगल पहा. हा जो ट्रँगल आहे ना, हा तयार झालेला ट्रँगल पहा. हा ट्रँगल हा ट्रँगल पहा. ए ई डी पहा. ए
AD हा ट्रायंगल आणि दुसरा काय पहा AED आणि दुसरा CEB हे दोन ट्रायंगल आपल्याला काय दाखवायचे सिमिलर दाखवायचे बाकी काही नाहीये. ड्रॉ सेगमेंट AD and segment BC ड्रॉ केले. ड्रॉ सेगमेंट AD and segment BC. then write down the proof कशा पद्धतीने सेम ॲज इट इज. हे दो पहिला ट्रायंगल काय इन ट्रायंगल AED in triangle AED and next AED and CEB पहा ट्रायंगल CEB हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. पहा ह्या ठिकाणी हा अँगल पहा हा अँगल म्हणजे अँगल DAB म्हणजे DAB हा अँगल कोणत्या आर्कमध्ये ह्या आर्कमध्ये आर्क BDA मध्ये. परत अँगल BCD हा सुद्धा कोणत्या आर्कमध्ये BD आहे. म्हणजे आर्क सेम असेल तर हे इन्स्कर्व्ड अँगल सुद्धा कसे असतात इक्वल असतात सेम असतात. पहा एकच इंटरसेप्टेड आर्क दोन्हीची BDच आहे आणि मग जर आर्क सेम असेल म्हणजे इंटरसेप्टेड आर्क BD आहे म्हणजे हे सेम इन्स्कर्व्ड इन द सेम आर्क आहेत आणि असं असेल तर दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय DAE पहा DAE ह्याचं माप आणि दुसरं काय BCEचं माप सारखं असतं पण DAE मीन्स DAB काय सेम अँगल आहे म्हणून ते तशा पद्धतीने हे केलं. आणि पहा तशाच पद्धतीने हे पहा बरं अँगल BCD हे अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. पहा ह्या ठिकाणी फर्स्ट काय लिहितोय अँगल DAB अँगल पहा अँगल DAB congruent angle DAB congruent angle BCE angle BCE आणि inscribed in same arc. inscribed angle in same arc पहा वाटलं तर हे झालं पण हेच DAB म्हणजेच काय DAE हेच आपण असं लिहितोय अँगल DAE कारण ट्रायंगलला तो अँगल लागतो म्हणून सेम अँगल आहे अँगल BCE आणि हे काय सेम अँगल हा वरचाच आहे सेम अँगल आहे. हे झालं एक. आता आणखी पहा पहिल्या ट्रायंगलमध्ये हा E अँगल पहा ह्या ट्रायंगलमध्ये E अँगल म्हणजे अँगल AED हा अँगल आणि ह्या दुसऱ्या ट्रायंगलमध्ये CEB दोन्हीमध्ये हा अँगल कसा आहे कॉमन आहे म्हणजे एक अँगल कॉमन आहे अँगल AED कॉन्ग्रुएंट अँगल CEB आणि ह्याला रिझन काय कॉमन अँगल आणि कॉमन अँगल हे पहा किती गोष्टी सारख्या झाला 1 आणि 2 असं असेल तर त्या ठिकाणी दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर बाय AA टेस्ट. देअरफॉर ट्रायंगल AED सिमिलर ट्रायंगल काय CEB आणि बाय काय बाय AA टेस्ट. AA टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले आणि आता करस्पॉन्डिंग साईड्स रेशो इक्वल असतो. देअरफॉर काय AE ची करस्पॉन्डिंग साईड काय CE इज इक्वल टू ED ची करस्पॉन्डिंग साईड काय EB ओके इज इक्वल टू AD ची करस्पॉन्डिंग साईड काय CB
आणि रिझन इज करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे रिझन लिहिलं. नेक्स्ट आता ह्याच्यातले आपल्याला काय काय लागते पहा. ए लागतं हे म्हणजे घ्यायचं. आणखी काय सी लागतं हे बी झालं. परत ई बी म्हणजे हे लागतं, हे दोन घ्यायचे. हे फर्स्ट हे दोन घ्यायचे. ए अपॉन सीई इज इक्वल टू काय ई डी अपॉन ई बी हे घेतलं. आणि काय होईल पहा बरं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय मिळेल. ह्या ठिकाणी एक तिरकस गुणाकार आहे. ए ई मल्टिप्लाय बाय ई बी इज इक्वल टू ह्यांचा गुणाकार काय होईल सी ई मल्टिप्लाय बाय ई डी इज द फायनल प्रूफ. पहा ह्या थेरमवरचे एक्झाम्पल आपण पाठीमागच्याच एक प्रॅक्टिस सेटमध्ये सोडवले आहेत. हे आपण पाठीमागेच एकदा फक्त शिकवलं होतं, प्रूफ केलेलं नव्हतं. लक्षात ठेवा. एकदम व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला हे एकदम व्यवस्थित समजलं असेल. कुठेही अडचण येणार नाही. पहा बरं. एक्सटर्नल डिव्हिजन असताना आणि इंटरनल जर कॉर्ड परस्पर इंटरसेक्ट करत असतील तर डायरेक्ट काय ए मल्टिप्लाय बाय ई बी इज इक्वल टू सी मल्टिप्लाय बाय ई डी. आणि एक्सटर्नल असेल तर फक्त काय ए ई मल्टिप्लाय बाय ई बी म्हणा किंवा ए ई मल्टिप्लाय बाय बी इज इक्वल टू सी ई मल्टिप्लाय बाय डी किंवा ई डी. लेंथ काय कशी मोजली तरी तेच असते, बाकी काही नाही आहे. अशा पद्धतीने दोन थेरम आज आपण पाहिलेत. सर्वांना व्यवस्थित समजले असतील. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्वांना बाय.